आता आपल्या चर्चेकडे वळूया। मुंबई आज बुडाली। पहिल्या पावसात रमण्याची स्वप्न बघणाऱ्या मुंबईकरांना गुडघाभर पाण्यातनं वाट काढायला लावत मुंबई बुडाली। नाले सफाईचं वास्तव चिंधड्या करून मुंबईच्याच वेशीवर टांगत मुंबई बुडाली आहे। राजकारण्यांच्या दाव्यातली हवा काढून टाकत मुंबई बुडाली आहे। लोकांच्या करामधले कोट्यवधी रुपये आपल्या सोबत बुडवत मुंबई बुडाली आहे। अहो, अजून पावसाळा सुरू नाहीये, वरुण राजाने फक्त झलक दाखवली आणि राजकारण्यांनी उभे केलेले आश्वासनांचे इमले अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत। बोट दाखवणार कुणाकडे? पालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत, मग राज्य सरकारकडे बोट दाखवायचं। नाले सफाई करणाऱ्या ठेकेदारांना लगाम नाही, मग काय अधिकाऱ्यांकडे बोट दाखवायचं। कोट्यवधींचा मलिदा कुणाकुणाच्या खिशात गेला याचा शोध आता काय मुंबईकरांनी घ्यायचा आहे? नाले साफ झाले नाहीत म्हणून मुंबईकरांनी आता काय फावडं हातात घ्यायचंय? अधिकारी काम करत नाहीत म्हणून आम्ही जाब विचारायचं आहे का? आणि विचारायचं असेल तर नेमकं करायचं काय? कुणाला विचारायचं हे आता कोण सांगणार आहे? याचाच जाब विचारण्यासाठी आपली आजची ही चर्चा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत गणेश खणकर, भाजपचे प्रवक्ते आहेत, अनिश गाडवे जे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आहेत, थोड्याच वेळात येतील आपल्यासोबत, आणि आपल्यासोबत सुलक्षणा महाजन आहेत, नगर रचनेचा अभ्यास असलेल्या आहेत, नगर रचनाकार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्याच पावसामध्ये आता राजकारणी कसे एकमेकांवरती चिखलफेक करायला लागलेत ते ऐकूया। एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत, हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू। त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत, पण मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीयेत। हेच काय तुम्ही पहा, मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो। हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदेंनी बनवायचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं श्रेय एकच आहे की 1 किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठेही नाही। आपण पाहतोय तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदेंचा दिसत आहे। ज्यावेळी बोट आमच्याकडे दाखवतायत आदित्य ठाकरे, तर मला आदित्य ठाकरेंना सांगायचं आहे 4 बोटं तुमच्याकडेच आहेत आणि हिंदमाताचा प्रकल्प तुमच्या काळात झाला आणि तो पाणी लवकर कमी करण्यासाठी झाला, तुम्ही न साचण्यासाठी केला नाही। आणि तुम्ही केल्यानंतर पण तिकडे थोडं थोडं पाणी साचतच होतं। त्याच्यामुळे आता आमच्या नावाने बोंब मारण्यात अर्थ नाही। हे सगळं तुमचं पाप आहे, हे उभाटाने केलेलं पाप आहे। आणि मुंबई एवढी वर्ष उभाटाकडे होती आणि मुंबईचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर ते उभाटाने केलंय, याचं आदित्य ठाकरेंनी भान ठेवावं। चर्चा करायची आणि काय आणि कुणासाठी करायची? दरवर्षी त्याच चर्चा। मी सुरुवातीला तरी सुद्धा आपल्याला गणेश खणकर यांच्याकडनं आणि इतरही राजकीय नेते त्यांच्याकडनं आपल्याला उत्तरं घ्यावी लागणार आहेत। गणेश खणकर, मुंबईकरांनी विचारायचं कुणाला, जायचं कुणाकडे? बोला, तुमचा आवाज येतोय। बघा, असं आहे की मुंबईकर म्हणून आज आम्ही राज्य शासनात सत्तेवर असताना आम्ही याला जबाबदार नाही आहोत का? आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही काही गोष्टींपासून अजिबात पळ काढणार नाही हे स्पष्ट करू इच्छितो। बर, आपण मला प्रश्न विचारताना आपण सुरुवातीला क्लिप दाखवली आदित्य ठाकरेंची, तर आदित्य ठाकरेंच्या बोलण्यातला जो तर्क आहे तो राजकीय टीकेचा नाही, हा वैयक्तिक विद्वेषाचा, वैयक्तिक द्वेषाचा। ते जेव्हा कधी बोलत असतात त्यावेळेला त्यांच्या बोलण्यात तो दर्प कायम जाणवत असतो आणि आम्हाला त्याची सवय। आपण आज जो विषय मांडलाय मुंबईचा, तर मी यातलं एक गोष्ट सांगू शकतो। मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत, तो होईल चालू आहे। मुंबई शहर खड्डेमुक्त केलं पाहिजे म्हणून आम्ही एक अभियान हातात घेतलं होतं आणि त्या दृष्टीने कामही चालू होतं। आता जी परिस्थिती मुंबईमध्ये उद्भवलेली आहे, परिस्थिती अशी आहे की 24 तासामध्ये जवळपास 130 मिलीमीटरच्या वर पाऊस पडलेला आहे। एक्झॅक्टली आकडा कमी जास्त होऊ शकतो, 140 होईल, 120 होऊ शकतो। परंतु आपण जी अपेक्षा व्यक्त करतो की साधारणतः 7 किंवा 10 किंवा 13 जून पर्यंत मुंबई शहरात पाऊस येईल, तर या वेळेला हा पाऊस मे महिन्यात आलेला आहे। जी कामं आपली सुरू होती ती 31 मेची आपण डेडलाईन देतो, पुढचे आणखी 2-4 दिवस वाढवून देतो। त्या दृष्टीने शेवटचा हात चालू असताना जवळपास 15 दिवस अगोदर मुंबई शहरामध्ये पाऊस येऊन धडकला आणि केवळ धडकला, त्याला अवकाळी किंवा शिडकावा आपण म्हणतो की जो सुरुवातीला येत असतो तसा न येता तो अक्षरशः कोसळलेला आहे। आणि यामुळे काही ठिकाणी अडचण झाली आहे मुंबईमध्ये, समजू शकतो।
पण आज मुंबईचं जे चित्र तुम्ही बघाल तर मुंबईमध्ये काही तुरळक भाग वगळतात. जसं नेहमी चित्र मुंबईमध्ये दिसायचं की पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, रस्त्यांवरती पूर्णतः वाहतूक कोंडी झालेली आहे, तसं किमान चित्र यावेळेला झालेलं नाही. आणि दिसतंय मुंबई शहरातले काही एक ठराविक भाग वगळता तर ट्रॅफिकला आज कुठे अडचण नाहीये. आणि तुम्ही म्हणताय त्याला जबाबदार आहोत का, तर आम्ही जबाबदार. कारण त्या भूमिकेपासून जे आदित्य ठाकरे उद्या आयुष्यभर पळाले, आम्ही पळणार नाही, जबाबदारी आमची आहे. आम्ही त्याचा निष्कर्ष काढतोय की नेमकं काय आपलं कुठे राहिलंय. कारण 15 दिवस मुंबई शहरात पाऊस लवकर आलाय हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. बरोबर आहे की 15 दिवस पाऊस लवकर आलाय आणि शेवटचा हात फिरवण्याच्या आधी हा पाऊस आल्यामुळे पूर्णपणे नालेसफाई होऊ शकलेली नाही. शेवटच्या 15 दिवसातलं काम शिल्लक आहे. पण ही नालेसफाई सुरू कधीपासून मी होते? ऍड करतो यामध्ये, एक ऍड करतो. असं आहे, नालेसफाईचं काम आयुक्त वेळोवेळी या संदर्भातले रिपोर्ट सर्वांसमोर देत आहेत. शेवटच्या 15 दिवसांमध्ये जे काही रस्त्यांच्या कडेला जे काही डेब्रिज पडलेलं असतं, जी सुकलेला गाळ उचलायचं काम चालू असतं ते सुरूही होतं, परंतु ते देखील पूर्ण झालेलं नाही. आणि शेवटच्या 10-20 दिवसामध्ये जी काही धावपळ असते ती सुरू असतानाचा पाऊस आलेला आहे, हे त्यामागचं एक मोठं कारण हे आपण पण म्हणजे ना आपली सिस्टीमच गणेश खणकरजी किती चुकीची आहे. आपण तो गाळ काढतोय, तिथंच बाजूला ठेवतोय, हेही आपण डोक्यात ठेवत नाही की वळवाचा पाऊस येईल. विसरा, मान्सून विसरा की मान्सून येईल आणि तो गाळ पुन्हा नेऊन जाईल. मान्सून विसरा. आपल्याकडे वळीव किती वर्षांपासून येतो. आपल्या म्हणजे मला तर आठवतंय माझ्या आजोबांच्या काळापासून वळीव येतो. या वळवाच्या पावसात तो गाळ वाहून जाणार नाही याचा आपण विचारच केलेला नसतो. म्हणजे हे मी तुमच्या सरकारवर नाही सांगत आहे, हे मी तुमच्या सरकारवर बोट नाही ठेवत आहे, हे मी प्रत्येक सरकारवरती आणि प्रत्येक सिस्टीमवर बोट ठेवते की आपण चुकतो कसे, प्रत्येक सिस्टीम चुकते कशी. जी तुमच्या बोलण्यात मला दिसत नाही. यापूर्वी महापालिकेत काय व्हायचं तेही तुम्हाला सांगतो. हा ओला गाळ जसाच्या तसा ट्रक मध्ये भरला जायचा, त्याचं दुप्पट वजन व्हायचं आणि त्यामागे महापालिकेला करोडो रुपयांचा चुना लावला जायचा. आपण गेल्या अनेक वर्षापासून जी बोंबाबोंब करत होता, 2014 मध्ये नंतर आपण बदलही तयार केला की हा गाळ आपण सुकवायचा, त्याचं वजन करायचं आणि त्यानंतरच तो पुढे जाईल. यासाठी आपण वजन काटे लावले, कारण मुळात तो भ्रष्टाचार व्हायचा, तो या गाळामध्येच व्हायचा, हे आपण लक्षात घ्या. पण म्हणजे माझं जे आकलन चुकत असेल, कदाचित माझं अंडरस्टँडिंग तोकडं असू शकतं त्या बाबतीत, पण म्हणजे गाळाचं वजन हे योग्य व्हायला हवं म्हणून आपण वळवाचं अँटिसिपेशन न करता तो गाळ आपण तिथेच ठेवतो. बरं, गाळ सुकायला काय त्या नाल्याच्या काठावरती आणि गटाराच्या तोंडावरच ठेवायला हवा असं थोडी नाही, बाजूलाही ठेवू शकलो असतो आपण, एक डेडिकेटेड कदाचित जागा. पण असो, ठीक आहे, सिस्टीमचा भाग आहे. मी अनिश गाडवे यांच्याकडे येईन. अनिश गाडवे, सरकार तुमचं किंवा सरकार आणखीन कुणाचंही, मुंबई बुडाली ही फॅक्ट आहे. सामान्य माणसांनी बघायचं कुणाकडे, जाब विचारायचा कुणाला? बरं, आता असं सांगू नका प्रशासक आहे म्हणून राज्य सरकारला. याच्यापूर्वी तुमचं सरकार होतं त्यावेळेला पण मुंबई अशीच बुडत होती. आता थोडी तरी जनाची नाहीतर मनाची ठेवायला हवी होती. आजही आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलं जातं, थोडी तरी जनाची किंवा मनाची ठेवा. आज जवळपास कित्येक वर्षापासून प्रशासकांचं आपण सांगितलंच, पण ह्या गाळाचं जे गणित सांगतायत ना, आज हे गाळ माफिया कुणाच्या मांडीवर येऊन बसलेत ना, आता हे बोलायला लावू नका हे भर मीडियावर. हे गाळ माफिया ज्यांच्यावर शिवसेना कारवाई करत होती ना, आज हे गाळ माफिया स्वतःचे गाळाचे मलिदे लपवण्यासाठी कुठे कुठे मांड्यांवर जाऊन बसतात. आता हे सांगायला लावू नका या भर मीडियावर. पुन्हा सांगतो इथे, आज कॉन्ट्रॅक्टर्सची बिलं माफ झाली का? बिलं सगळ्यांची पास होत आहेत. किती गाळ काढला याचं गणित सर्वांसमोर ठेवा. आणि आपण सांगताय 15 दिवस पाऊस अगोदर झाला, म्हणजे पाऊस आल्यानंतर तुमची गाळ सफाई होणार होती का नाल्यांमधली? आज मी एक साधा प्रश्न विचारतो, किंग सर्कलचा असेल, हिंदमाताचा असेल, जी सिस्टीम आपण तिथे राबवली होती, 30-30 मिलियन लिटर पाण्याच्या टाक्या बनवल्या होत्या आणि त्याच्यावर पंप लावले होते, त्या टाक्या फंक्शनल आहेत का? हा माझा पहिला प्रश्न. ते पंप फंक्शनल आहेत का? हा माझा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, त्या पंपांचं मेंटेनन्स झालंय का? हा माझा तिसरा प्रश्न. जागेवर उत्तर द्यावं, जागेवर. जर झालं असेल तर ते ऑन रेकॉर्ड, ऑन मीडिया सांगावं. आणि जर नसेल झालं तर का नाही झालं याचं उत्तर द्यावं. हिंदमातामध्ये 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 मध्ये पाणी साठलं नाही. विशेषतः 20 आणि 21 मध्ये हिंदमातामध्ये पाणी साठलं नाही. तुम्ही 130 मिलीमीटर पावसाची सांगता. 130 मिलीमीटर पाऊस हा मुंबईमध्ये हा सर्वसामान्य पाऊस आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यावी. आणि त्यानंतर ते मलिष्काची गाणी वगैरे हे सगळ्या महाराष्ट्राने ऐकली. आज मलिष्का कुठे आहे?
आज ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाही. अजूनही शिवसेना दिसते, अजूनही आदित्य ठाकरे दिसतात, अजूनही मुंबई महानगरपालिका दिसते. मग आज हे भ्रष्ट अधिकारी किंवा हे भ्रष्ट माणसं कुणीकडे आहेत हे सुद्धा दिसलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. खरं तर त्या वरळीच्या त्या रेल्वे स्टेशनचं पहा, त्या मेट्रो स्टेशनचं पहा. आज एबीपीच्या असतील, आज पुढारीच्या असतील, सामचे असतील, झी24 तासचे असतील, वृत्तकारांना बाहेर पाडलं, पळवलं त्यांना तिथून. पत्रकारांना बाहेर पळवता. अरे झाकून ठेवलं म्हणजे काही दिवस उजडायचा राहतो का? कोंबड्या झाकलं म्हणजे असं होत नाही. थोडी तरी जनाची मनाची बाळगा. करोडोंचा खर्च केला त्या मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये. तिथे काय तुमचं नियोजन होतं? समजा पाऊस आला, पाऊस गेला, चला सगळं मान्य. पण एवढं मोठं अत्याधुनिक रेल्वे स्टेशन वाहून जातं, चिखलगाळ तयार होतो आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही आदित्य बेसिक ठाकरेंकडे बोटं चुकतंय, दाखवता. काहीतरी अरे बेसिक चुकतंय. किती मुंबईकरांना फसवायचं ठीक आहे, हे मुद्दा तुमचा हे लक्षात आला. फसवायचं बेसिक धंदे चुकतंय. पहिले प्रथम बंद करा. मला सर्वात प्रथम या मीडियावर, या पुढारी न्यूजवर बसलेल्या या भारतीय जनता पक्षाच्या असतील किंवा शिंदे गट असतील किंवा कोणी असतील, सरकारच्या प्रतिनिधी एवढं सांगायचं की आतापर्यंत मुंबईचा गाळ किती, मुंबईच्या नाल्यातनं किती गाळ काढला गेला आणि त्याच्यासाठी मुंबईकर म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे किती पास झाले की नाही झाले, किती लाखांमध्ये, किती कोटींमध्ये पास झाले. आपण विचारूया. मग आम्हाला ठीक आहे, काय माहितीये का की कुठंतरी बेसिक चुकतंय, कुठंतरी बेसिक मध्ये पाणी मुरतंय. त्याच्याशिवाय मुंबईमध्ये एवढी परिस्थिती येणार नाही. मी सुलक्षणा महाजन यांच्याकडे जाईन. मला आठवतंय आपण काही वर्षांपूर्वी कशाला दरवर्षी आपण याच मुद्द्यावर चर्चा करतो. काही वर्षांपूर्वी पर्टिक्युलर मुद्द्यावरनं जेव्हा आपण चर्चा केली आपण कुठेतरी कोरला हात घालायचा प्रयत्न केला होता. जरी आपण आयडियल कंडिशन इथे धरून चाललो की सगळे नाले चक्काचक स्वच्छ झालेले आहेत, सगळी स्टॉर्म ड्रेनेज, सगळी गटारं एकदम क्लिअर झालेली आहेत, तरी सुद्धा मुंबई बुडायची थांबेल का? मुंबईमध्ये जेवढा पाऊस पडतोय, मुंबईमधल्या स्टॉर्म ड्रेनेजेसची तेवढी कपॅसिटी आहे का? मुंबई वाढत गेली तेवढ्या प्रमाणात मुंबईमधलं पाणी वाहून नेण्याची, सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे का? एक लक्षात घ्या की कुठच्याही एवढ्या मोठ्या समस्येला, विशेषतः पावसाच्या आणि मान्सूनच्या समस्येला एक कारण आहे असं मला वाटत नाही. केवळ नालेसफाई झाली नाही, कारण नालेसफाई झाली नाही याचा दोष तुम्ही प्रशासनाला देऊ शकता, राजकारण्यांना देऊ शकता, परंतु खरं बघायला गेलं तर हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. नाले सफाई होत नाही याचं कारण त्याचं प्लॅनिंग नीट होत नाही, त्याचे ड्रेनेजचे साईजेस बरोबर नाही आहेत, त्याच्यामध्ये खरोखर उतार बरोबर आहेत का, कुठे कुठे अडचणी आहेत, हे सायंटिफिकली आणि तंत्रज्ञानांनी नीटपणे केलं आहे का? मला वाटतं हे सगळं चुकीच्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे. नियोजनकारांना विचारातच घेत नाहीत, राजकारणी मनमानी करतात आहेत, प्रशासकांना कळत नाही आहे आणि नागरिक बिचारे हताश आहेत. अशा वेळी कुणाकडे बघायचा हा प्रश्न सुद्धा गैरलागू आहे. जर रामराज्य आणायचं होतं आणि राम करणार असेल तर मग रामाकडेच जायला पाहिजे, बाकी कोणी नाही तुमचा वाली. या देशामध्ये सध्या कोणीही वाली नाहीये, मुंबईला वाली नाहीये. गेले 4 वर्ष तुम्ही निवडणुका घेत नाही, कुणाहीकडे बोट दाखवता येत नाही, नियोजनकार नाहीच आहेत, नसल्यातच जमा आहे. आपल्याकडे तंत्रज्ञान नाही, विज्ञान नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आणि ज्यांनी निर्णय घ्यायचे, ज्यांनी तांत्रिकदृष्ट्या निर्णय घ्यायला पाहिजे त्यांच्याकडे अधिकार नाही. ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्याकडे ज्ञान नाही, त्यांच्याकडे माहिती नाही आणि इतक्या ॲडव्हान्स देशा म्हणायचं पण अत्यंत मागास पद्धतीने इथलं नियोजन होत आहे. आपल्याकडे टोपोग्राफिक मॅप नाही आहेत, आपल्याकडे जुन्या ड्रेनेजचे मॅप नाही आहेत, नव्या ड्रेनेजचे मॅप नाही आहेत, त्याचं सिम्युलेशन करता येतं. ह्या कितीही पाऊस झाला तरी कॉम्प्युटर तुमच्याकडे आहे, त्याचं सिम्युलेशन करता येतं. याचं ज्ञान तरी आहे का? प्रशासकांना आहे, राजकारण्यांना आहे. मला वाटत नाही एकाही माणसाला एका वेळी 100 प्रोजेक्ट सुरू करायचे, घाईघाईने करायचे. प्रशासकांना, तंत्रज्ञांना एकाची दुसऱ्याला माहिती नाही. MMRDA BMCला विचारत नाही, BMC MSRDCला विचारत नाही, कोणीच कुणाला विचारत नसेल, हाऊसिंग डिपार्टमेंट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला विचारत नसेल. इतका गोंधळ घालून ठेवला आहे प्रशासनामध्ये की कोणीही एकाला जबाबदार धरता येणार नाही. एका राजकीय पक्षाला नाही, एका प्रशासकाला नाही, ना कमिशनरला नाही. अशा वेळी मला वाटतं लोक फक्त
म्हणतील देवाचा धावा करू शकतात, कारण धावा करून ऐकणारे लोकच नाही आहेत. निर्ढावलेले लोक आहेत. माफिया काही फक्त गाळामध्ये आहे, जमीन माफिया आहे, बिल्डर माफिया आहे, पैशाचा माफिया आहे, पूर्ण पर्यावरणाची वाट लावणारे माफिया आहे. कुणाला दोष देणार, कुणाला दोष 100 देणार. लोकांना अगदी अगदी तुम्ही हा इतका कुणाला महत्त्वाचा मुद्दा शिक्षा मांडलाय. करणार? शिक्षा फक्त सामान्यांना होते. गणेश कणकरजी, सुलक्षणा महाजन हे जे बोलतायत ना, त्याला एक अथॉरिटी आहे, कारण ह्या सगळ्या सिस्टीमच्या सोबत त्यांनी जवळून काम केलेलं आहे. पण त्यांचा एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो. तुमचं सरकार असू दे किंवा इतर कुणाचंही सरकार असू दे, जर मुंबई गेले अनेक वर्ष पहिल्या पावसात, दुसऱ्या पावसात, मोठ्या पावसात, लहान पावसात जर बुडतीये, तर आपलं काहीतरी चुकतंय हे ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती कोणीतरी एक्सपर्ट बसवून त्याच्याकडून काहीतरी चित्र बदलायचा प्रयत्न का केला जात नाही? दरवर्षी आपले कोट्यवधी घालायचे, नालेसफाई करायची, तोच गाळ परत न्यायचा, तोच गाळ पाण्यामध्ये वाहून जातो. सिस्टीम तीच हे एक विशेष सायकल आहे, हे तोडायचा कुठेही प्रयत्न होत नाहीये. भले तुम्ही असो किंवा आणखीन कुठला राजकीय पक्ष. गणेश कणकरजी, तुमचा आवाज बहुतेक तुमच्याकडून सिस्टीम म्यूट झालेली आहे. अनम्यूट करा ते. माझा आता आवाज आला का? हो, आला. बोला. मला थोडासा वेळ दिला तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. मी आता शांतपणे हे ऐकत होतो की ज्या पद्धतीनं प्रशासनाने, एक स्पष्ट करतो, मुंबई महापालिकेत ना कधी आम्ही पूर्ण वेळ सत्तेवर होतो, आम्ही कोणातरी सोबत होतो, तो दोष वगैरे देण्यात काही अर्थ नसतो. मी एक बाबतीत यावरती तुम्हाला स्पष्ट सांगेन. नियोजनाच्या बाबतीत मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्यांनी जेवढं लक्ष देण्याची गरज होती, त्यात कुठेतरी आपण प्रामाणिकपणे कमी पडलोय, तोल करायला हरकत नाही. मी सभागृहात नगरसेवक होतो, मी देखील काम केलेलं आहे. बघा, 2005 साली मुंबईमध्ये ज्या वेळेला महापूर आला आणि त्यानंतर ब्रीम स्टॉवेटची कल्पना, त्या योजना राबवण्याच्या बाबतीत आपण कामाला मुंबईत खऱ्या अर्थानं त्यावेळेला सुरुवात केली. नद्यांचं रुंदीकरण केलं, नद्यांचं पाणी वाहून कसं जाईल, ब्रीम स्टॉवेट मध्ये नद्यांच्या शेजारी एक नवीन सिस्टम कशी लावते, हे सगळं आपण काम सुरू केलेलं आहे. बघा, असं आहे की मुंबई ज्या पद्धतीनं बकाल पद्धतीनं वाढलेली आहे, सरकारी जागेवरची अतिक्रमणं, जिथे मोकळ्या जागा आहेत त्या पूर्णतः व्यापून झालेल्या आहेत. झोपड्या जिथे पाणी जाण्याच्या जागा आहेत तिथे लोकांनी भित्ती घालून अडवल्या, तिथे झोपड्या बांधल्या. आता रस्ते मोकळे होण्याची जी गरज होती ती आता कुठेतरी त्याची सुरुवात झाली. बघा, असं आहे की नियोजन करत असताना ज्या वेळेला नियोजनकर्ते बसत असतात त्यावेळेला त्या नियोजनकर्त्यांची पुढच्या 50 वर्षांची नियोजन करण्याची आवश्यकता असते. आपण दरवर्षी चर्चा करतो, मी मान्य करेन की सामान्य मुंबईकराला त्रास होतोय, पण मी जेव्हा सभागृहात हे विषय त्यावेळेला जवळून पाहत होतो त्यावेळेला माझ्या जे लक्षात आलं की तिथे बसलेल्या लोकप्रतिनिधींनी ज्या गंभीरतेनं या मुंबईकडे पाहण्याची गरज होती. आता मी काही यावर राजकीय भाषण देणार नाही, तसे उभाटाच्या मी ते काही प्रश्न ज्या स्टाईलने विचारत होते. मुळात असं आहे की मुंबईची क्षमता, पाणी वाहून नेण्याची, मुंबई शहरात पडत असलेला पाऊस, या बाबतीतलं जे काही आता त्यांनी सांगितलं हे नियोजन, तर हे खरं आहे की 50% आपण याच्या मागे आहोत. आज जी गरज आहे मुंबई शहरात हे करताना, ज्या वेळेला टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, या इमारती उभ्या राहत असताना तुम्हाला जागा मिळत आहे, परंतु या मुंबई शहराचं एक खरं वास्तव जे आहे की मुंबई शहरात कॉन्क्रिटीकरणाचा भर आता सुरू आहे. त्याचं कारण कुणालाच खड्डे नकोय. इव्हन सगळ्या सोसायट्यांमध्ये सुद्धा आज आपण पेवर ब्लॉक लावतोय, सिमेंट कॉन्क्रिटीकरण करतोय, सगळं पाणी हे आपण रस्त्यावरती सोडतोय. मला जितकं कळतं, मी ज्या एनजीओ मध्ये काम केलेलं आहे, तुमच्या शहरात पडत असलेल्या पाण्याच्या 30% पाणी हे कमीत कमी जमिनीमध्ये होण्याची ज्या वेळेला क्षमता निर्माण होते त्यावेळेला त्या शहरातल्या पाण्याचे नियोजन बसवता येतं. पण तरी सुद्धा, म्हणजे हे मी का सांगतो तर तुम्हाला समुद्राजवळ आहे, कारण तुमचं पाणी थेट समुद्रामध्ये वाहून जाणार आहे. पण त्याही वेळेला हे नियोजन करताना जेव्हा समुद्राचं पाणी उलट्या भरतीच्या वेळेला येतं, ज्या वेळेला तुमची क्षमता कमी होत चाललेली आहे, त्यावेळेला हा तुम्हाला त्रास होतोय. आणि मुंबई शहरात भविष्यामध्ये ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, याचं नियोजन जे ज्या पद्धतीनं करण्याची आवश्यकता होती ते यापूर्वी झालेलं नाही. आता सुरू झालंय. जे मोठे मोठे टॉवर्स उभे राहतात त्यांनी केलेले, पण छोट्या इमारतीमध्ये सुद्धा तुमच्या टॅरेसवरती पडणारं पाणी हे मोठ्या संख्येनं जमिनीमध्ये मुरण्याची गरज आहे.
आज सकाळी सुद्धा मी जेव्हा माझ्या वार्डात फिरत होतो, म्हणजे यांचे एक नेते फिरतायत, यांना असं वाटतं बघते हेच फिरतायत, बाकीचं झोपलेलं आहे, ते त्याचं समज असू द्या. माझ्या जे लक्षात आलं की गेल्या वर्षी ज्या सोसायट्यांनी पेवर ब्लॉक नव्हते लावले त्यांनी यावर्षी लावून घेतले. पूर्ण पाणी बाहेर जायचं, म्हणजे ते पाणी वाहून गेलं नाही पाहिजे का तर केलं पाहिजे. पण रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्याला जमिनीमध्ये पाणी मुरण्याची जी एक पद्धत असते ती जगामध्ये डेव्हलप कंट्रीज मध्ये जी मोठी मोठी शहरं आहेत तिथे राबवलं जातं. आपण त्यामागे कमी आहोत, ही त्यामागची वस्तुस्थिती आहे. ह्या सगळ्या सिस्टीम्स ज्या वेळेला आपण राबवतो तेव्हा त्याचं एक मॉनिटरिंग गरजेचं असतं. एखाद्या सोसायटीमध्ये जर 4 बिल्डिंग असतील, त्या 4च्या 4 बिल्डिंग्समध्ये हे रेन वॉटर हार्वेस्टिंग होत आहे का, की एका बिल्डिंगचं करायचं आणि अख्ख्या सोसायटीचं दाखवायचं आणि क्लिअरन्स मिळवायचा, हे प्रकार सुद्धा दिवसाढवळ्या खुलेआम होत आहेत. आणि राहिला प्रश्न हिंदमातामध्ये पाणी साचलं का गेले 2 वर्षात, नसेलही साचलं किंवा साचल्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये ते निघूनही गेलेलं असेल, यश असेल तिथल्या सिस्टीमचं, किंग सर्कलचं काय, CSMTचं काय, मंत्रालयाचं काय, इतर एरियाज जे पाण्याखाली गेलेले त्याचं काय. अनिश गाडवेजी, तुम्हाला एक गोष्ट मी या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देतो. आपण जरा त्यांना सांगा थोडासा दम घ्यायला, थोडासा वेळ घ्यायला. आपण ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी एखादी सिस्टीम तिथे कार्यान्वित करतो, तिला कार्यान्वित ठेवणं देखील तितकंच गरजेचं असतं. लाडक्या योजनांना मेंटेनन्सचे पैसे गेल्यानंतर ह्या आपल्या ज्या मुंबईकरांच्या ज्या योजना आपण त्यांच्यासाठी चालू केल्या, समजा आपण जे हिंदमाताला जे काही केलं, आता मला वाटतं पुण्याच्या प्रतिनिधींनी त्याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. आज त्या योजना बंद आहेत. मी इथे ठाम सांगतो, ते सारं जे काही आपण यंत्रणाची कार्यान्वित बंद आहे. आता ह्यांनी सांगितलं आम्ही तर या महानगरपालिकेमध्ये सत्तेत नव्हतो, थोडी तरी जनाची, मगाशी मी तो शब्द वापरला, पुन्हा वापरेल, थोडी तरी जनाची किंवा मनाची बाळगा. आता मी उदाहरण दिलं जर पुण्याचं, आता जर मी उदाहरण नागपूरचं, तिथे शिवसेना सत्तेत आहे का? पाणी तुंबलंय ना तिथेही. त्यामुळे मुंबईवर अजूनही जवळपास 4-5 वर्षांनंतर सुद्धा यांना शिवसेना म्हणजे जमीन पाताळी शिवसेना दिसते. आणि यांनी सांगितलं सोसायट्यांची उदाहरणं दिली. अहो, सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार आहे सगळ्यांकडे, सगळीकडे आहे मुंबईमध्ये. अगदी जुन्या सोसायट्यांमध्ये सुद्धा ते लागू केलेलं आहे. आता राहिला प्रश्न, यांनी अकाउंटेबिलिटी घेण्याचा किंवा न घेण्याचा. ठीक आहे, अजूनही आम्ही मुंबईकरांची जबाबदारी घेतो, कारण आम्हाला माहिती आहे आम्हीच आहोत मुंबईकरांसाठी. आजही शिवसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे. आज कुठे मुंबईचे पालकमंत्री गेले वरळीमध्ये भेट द्यायला, गेले तर रेल्वे स्टेशनला भेट द्यायला. आजही आदित्य ठाकरे उतरलेले आहेत ना रस्त्यावर, ते पाहणी करतायत ना. आज मला नवल वाटतं का 150व्या रँकवर या देशाची मीडिया जाते का माहितीये का? अशा प्रकारचं बंधन येतं त्यांना, मीडियाला वृत्तांकन करून दिलं जात नाही मुंबईमध्ये. पण त्याच ठिकाणी आरजे ललिष्ठांना गाणी गाऊ दिली जातात. विचार करा ना तुम्ही, आज का नाही ती गाणी गायली जात? मुंबई तुला माझ्यावर भरोसा नाही का, ही गाणी आज नाही गायली जात. हे जाणीवपूर्वक. आणि यांना आज सगळं कळायला लागलं की मुंबईमध्ये एवढा मोठा प्रचंड पाऊस झाला, अचानक झाला, म्हणजे यांच्याकडे काही ते वेदर फोरकास्टिंग वगैरे काही सगळं बंदच पडलेलं आहे बहुतेक. अचानक हा पाऊस येणार होता, यांना माहित नव्हतं, चला तेही मान्य केलं. पण या सगळ्यामध्ये आपण प्रशासन म्हणून अजूनही 5 वर्षापूर्वी जी मुंबई महापालिका सत्तेवर होती त्यांच्यावरच खापर फोडणार असू, तर या 5 वर्षात मुंबई महापालिकेच्या तिजोऱ्या 20-20 हजार कोटींनी उतरवल्या. म्हणजे निधी तर सोडा, त्याच्या FD तोडल्या. तो पैसा नेमका कुणाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातला. कमीत कमी याचं एक तरी गणित द्यावं. मी मगाशी तुम्हाला ऑन मीडिया चॅलेंज केलेलं आहे. मला सांगा, हिंदमाताची सिस्टीम कार्यान्वित आहे का? माझा प्रश्न आहे. आणि त्या टाक्या चालू आहेत का? ते पंप चालू आहेत का? मी आता तुम्हाला दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करेल की ते पंप चालू आहेत की नाही आहे. विचारावा हा प्रश्न त्यांना, विचारावा. ठीक आहे, आपल्याला फक्त हिंदमातापुरती ही चर्चा मर्यादित नाही ठेवायची आहे. बाकीची मुंबई पण बुडालेली आहे. ते म्हणतील पुढारी न्यूज आमचा आवाजच उचलत नाही. मी सुलक्षणा महाजनांकडे जाईन, माझ्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत. काय ना, आरोप प्रत्यारोपांमध्ये गंमत नाहीये. आरोप प्रत्यारोप आपण दरवर्षी सुलक्षणाताई करत असतात हे राजकारणी, आणि त्याच्यामध्ये माध्यम सुद्धा बातम्या देतो आम्ही दरवर्षी. साधा प्रश्न विचारू द्या. बोला अनिश गाडवेजी, अगदी थोडक्यात, माझ्याकडे 30 सेकंद आहेत. मला एक साधा प्रश्न विचारू द्या, माफ करा. हा, आता अगदी 30 सेकंड मध्ये, केईएम मध्ये आजपर्यंत कधी पाणी घुसल्याचं तुमच्या ऐकिवात आलं का? यावर्षी घुसलंय ते. नाही, कारण केईएमच्या बाहेरचे जे रस्ते बांधले गेले त्यावेळेस रस्त्याची माती संबंध केईएमच्या सगळ्या फुटपाथ नदीच्या सगळ्या गटारांमध्ये भरून ठेवलेली आहे.
ती माती कोणी उचलणार नाही. आता गायक ती माती उचलली. आज KEM मध्ये मुंबईच्या इतिहासात अशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने मुंबईच्या बऱ्याच भागात आहे आणि मला वाटतं अजून थोडासा पाऊस पडला की हे सगळी पोलखोल होणार आहे. हे एक झालं KEMचं उदाहरण. इतरही उदाहरणं येतील प्रकाशामध्ये. पण सुलक्षणाताई, हे आरोप प्रत्यारोप करायची आता वेळ नाहीये. दरवर्षी करून आणि दरवर्षी अशाच चर्चा घेऊन मला वाटतं आम्हाला माध्यमांनाही कंटाळा आलाय, मुंबईकरांनाही तेच आरोप ऐकून कंटाळा आलेला आहे. आता आहे की आपल्याला काही उपाय ह्याच्यात करता येईल का? मुंबईमधले नॅचरल फ्लोज, नैसर्गिक प्रवाह बुजवलेत का? हो, बुजवलेत. पण म्हणून आपल्याला मुंबईमधला कॉन्क्रीटचा रस्ता किंवा एखादा मेट्रोचा खांब किंवा एखादा फ्लायओव्हर उखडून चालणार नाहीये. आपल्याला काहीतरी वे आउट शोधावा लागेल. मुंबईतली स्टॉर्म ड्रेनेजेस पुरेशी नाही आहेत का? ॲब्सोल्युटली पुरेशी नाही आहेत. पण वे आउट काय याच्यावर? काही करता येईल का? काही मलमपट्टी करता येईल का? हो ना. पहिल्या प्रथम हे मान्य करायला पाहिजे की जे जे काही आपण करतोय ते आतापर्यंत फेल झालेलं आहे, फेल होतं आहे आणि त्यामुळे जे काही करतो आहे ते पुरेसं नाही आहे, योग्यही नाही आहे, अत्यंत अपुरं आहे. ही चूक मान्य सगळ्यांनी केली पाहिजे. राजकारण्यांनी केली पाहिजे, प्रशासनाने केली पाहिजे आणि तज्ज्ञांनी, जे कोणी अधिकारी आहेत त्यांनीही केली पाहिजे. मग ह्यावर उपाय काय? तर हा प्रश्न काही फक्त मुंबईलाच भेडसावतो असं नाही. हा प्रश्न टोकियोला भेडसावतो, हा प्रश्न नेदरलँड्समध्ये भेडसावतो, सिंगापूरला भेडसावतो. पण आता तो प्रश्न भेडसावत होते, आता भेडसावत नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांनी ह्याचा सम्यक विचार केला आहे, पूर्ण पाहणी केली आहे, अत्यंत तपशिलात जाऊन अभ्यास केला आहे. आणि हे करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये थिंक टँक आहेत. आपल्याकडे थिंक टँक नावाची गोष्टच नाही. सिऊल सारख्या शहरात, कोरिया मधल्या सेऊल सारख्या शहरात 100 लोक एका थिंक टँकचा फक्त एका शहरासाठी विचार करतात. त्याच्यामध्ये PhD तज्ज्ञ असतात, त्याच्यामध्ये मास्टर्स तज्ज्ञ असतात, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट तज्ज्ञ असतात, इकॉनॉमिस्ट असतात. आपल्याकडे जर विचारायला गेला तर आपल्याकडे ना प्लॅनिंग सेल आहे, ना इकॉनॉमिस्ट आहेत, ना एन्व्हायरमेंटल प्लॅनर आहेत, ना ड्रेनेज प्लॅनर्स आहेत, ना इंजिनियर्स आहेत. इंजिनियरना डिझाईन केलेलं शिकवायला पाठवलं, त्यांची बदली करून टाकतात दुसऱ्याच खात्यामध्ये. हे अनागोंदी कारभार आहे. हा अनागोंदी कारभार पहिले मान्य करायला पाहिजे की हा अनागोंदी आहे. ही राजकीय अनागोंदी आहे, ही प्रशासकीय अनागोंदी आहे, ही रचनेतली अनागोंदी आहे. आणि ह्याच्यावर उपाय 74th अमेंडमेंट लागू करणे हा आहे. त्याच्यानंतर तज्ज्ञ समिती, नुसती समिती नाही, थिंक टँक नेमून झपाट्याने अभ्यास करणं, त्याच्यासाठी तंत्रज्ञान घेणं. नुसत्या स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या आहेत. एक स्मार्ट सिटीचं गोष्ट नाहीये मुंबईमध्ये, एक स्मार्ट सिटीची गोष्ट नाहीये. अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की स्मार्ट सिटी म्हणजे काय, मोठमोठे टॉवर दिसणं आणि मोठमोठे कॉन्क्रीटचे रस्ते दिसणं आणि फ्लायओव्हर आणि अंडरग्राऊंड मेट्रो दिसणं ही स्मार्ट सिटी असू शकत नाही. स्मार्ट सिटी ती आहे ज्या शहरामध्ये आज पाणी साचत नाहीये. स्मार्ट सिटी ती आहे जिथली गटारं स्वच्छ आहेत. स्मार्ट सिटी ती आहे जिथल्या जिथे सांडपाण्याची प्रक्रिया करून ते समुद्रात सोडलं जातं. पण मुंबईमध्ये अशी कुठलीही गोष्ट होत नाहीये. आणि मग ही फक्त बॅनरसाठी असलेली स्मार्ट सिटी ही अशा पद्धतीने पाण्यात जाणारच आहे. जसं आता सुलक्षणाताई म्हणाल्या की आडातच कुठेतरी चुकतंय तर पोहऱ्यात कुठून येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा जो कोर प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती बोट ठेवून काम करायला लागणार आहे. नाही तर दरवर्षी पुन्हा अशाच चर्चा जोडत बसायला लागतील आणि या पोकळ चर्चांचा काही उपयोग होणार नाही. मुंबईच काय, आता इतर शहरं सुद्धा अशीच बुडत राहतील. याचा विचार नक्कीच करायला हवा राजकारण्यांनी आणि मुख्यतः प्रशासनाने. चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.